राम राम मंडळी, कसे आहात? तर मंडळी, एवढ्या रात्री प्रवास बघून तुम्ही म्हणाल की नेमकं चाललंय काय? तर मंडळी, आत्ताचं जे टायमिंग झालेलं आहे ते 12:30 होऊन गेलेले आहेत, म्हणजे पावणे एकचं टायमिंग. बाहेर मंडळी गाडी एकही तुम्हाला दिसणार नाही रस्त्यावरती. तर तुम्ही बघू शकता समोर आणि बाजूला दोन्ही पण, तर एकही गाडी नाही आहे. तर 1 वाजायचं टायमिंग झालेलं आहे मंडळी. हे तिकडे लय वैताग येतो. दिवसा ट्रॅफिक हे रात्री पण लय. हा, रात्री पण किरकिर असते. एक सेकंदाला थांबत नाही. थांबत नाही. पी पी हॉर्न हॉर्न गाडी. इथे 1 तासाला एक ट्रिप भेटू दे, पण शांत निवांत आहे. निवांत आहे का? एक तर गाडी आहे का बघा. किती वाजलेत माहिती आता? 12:30 वाजलेत बघा. 12:30 टाइम. मंडळी, आता मी पोहोचलेलो आहे स्पॉटला, म्हणजे ट्रॅव्हल जिथं थांबते ना तिथं आलेलो आहे मंडळी. तर बघू शकता आमची ट्रॅव्हलिंग सुरू झालेली आहे. म्हणजे मी एकटाच आहे मंडळी. तर मी चाललेलो आहे प्रियाच्या गावाला. तर प्रिया आणि मुलं जे आहेत ते आधीच गेलेले आहेत. तर आत्ता मी चाललेलो आहे. उद्या सकाळी पोहोचेल मंडळी 5 ते 6च्या टायमिंगला. नमस्कार मंडळी, कसे आहात? शुभप्रभात. तर मंडळी, तुम्ही म्हणाल मी कुठं आलेलो आहे, तर बघू शकता. तर मंडळी बघू शकता, हे आहे प्रियाचं घर, म्हणजे घराचा वरचा मजला. तर अशा पद्धतीनं आहे. मी शूट ह्याच्यासाठी केलेलं आहे की हे घराची रचना बघू शकता, म्हणजे आमच्या भागामध्ये अशी घरं नाहीत बघायला मिळत. आणि हे जुनं घर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे घर दाखवत आहे. काय करतोय भैया? हात धुवायला आलाय. ये इकडं. निघला फोटो. चला. भैया आहे मस्त पैकी शेरवानी घालून सकाळ सकाळ फिरायला लागलेला आहे. छान दिसतोय ना तू. दीदी रडायला लागले बघू. दीदी रडायला लागले रे. दीदीला काहीतरी झालेलं आहे. आलेगावला जायचं रे तिला आलेगावला जायचं आहे. जाऊया. होय. सारखं रडतोय रे. कुठं जायचंय? कुठं? आलेगावला जायचंय. हा, म्हणून रडते. मग तू निवांत आहे की? तू कुठं रडते? आवडती रेड कलरची गाडी बटनवाला. अच्छा, चालवला. बटनवाली आवडते. हा, रिमोटची. हा, ते बटन लावलेला लाल कलरची चालवली होती आणि त्याच्यात सेल होतं रिमोट मध्ये आणि तुटून टाकली ती रिमोटची गाडी त्यांनी. कोणी तोडली? रोदोनी तोडली. एक बॅटरी होती म्हणून ती चालत नाही. अरे, एकच बॅटरी असते. 2 बॅटऱ्या नव्हत्या म्हणून ती चालत एकच बॅटरी असते. लावून तुटली. हा, तू तोडली? नाही तुटलं, तुटवलं. ते चालू होतं. हा, तोडायचं नसतं, असं नीट ठेवायच्या गाड्या. पण मी तेवढं ग्रीन कलरची डॉल तुटली नाही. मी पण नाही तुटवलं. गाडीचे लेकिन गाडीचे चाक नाही चालत नाही म्हणून त्याच्या आता पकडले तर मग निघत नव्हतं म्हणून ते चालत नाही. बटन मला गाडीची पाठीची पर्स कुठं आहे? बर. पण तू मला शोध ना पर्स कुठं आहे. अरे, मला चप्पल नाही दाखवलं. पप्पाला दाखवलं, मला नाही दाखवलं. म्हणते ना छोटा. दीदी मोठी आहे ना. भैया तू मोठा आहे, दे आता. छोटा आहे तू. मला मोठा वाटतो. दे की रे, मला दे. आरवी आणि भैयाचं सगळ्यात फेवरेट मंडळी तुम्हाला दाखवतो काय आहे मामाच्या गावात आल्यानंतर त्यांच्या. तर इकडे बघू शकता आरवी नटून बसलेले आहे आणि इकडं आहेत कुत्र्याची पिल्ल. तर यांच्यासोबत मंडळी दिवसभर खेळत असतात. तर कुत्र्याची पिल्ल झोपलेली आहेत आता. छान दिसतेस.
काय आहे पण काय आहे गोल गोल हाय दिसतोय का दोघा पण छान दिसतोय ना ते डोक्यावर घालतात का बरं ठीक आहे व्हेरी गुड तिकडं माग जा आणि चालत या जावा हा ये चालत या हात खाली मंडळी बघू शकता आम्ही आलेलो आहे हॉलला म्हणजे मंगल कार्यालयामध्ये तर भैया आणि आम्ही दोघं जण मस्त आवरून उभारलेलो आहे तर इकडं मस्तपैकी भैयाचं जे आहे ते फोटो सेशन चालू झालेलं आहे चालत या पुढे या पुढे या हा व्हेरी गुड नाकात बोट असा व्हेरी गुड तर मंडळी बघू शकता ह्या बाजूला हळदीचा कार्यक्रम चालू आहे तर एकदम गजबज झालेले आहे कुरवले आलेले आहेत तर सर्वजण मंडळी इथं फोटो सेशन पण चालू आहे तर बघू शकता हॉल म्हणजे अजून वराड जे आहे ते येणार आहे त्याच्या आधीच कार्यक्रम चालू आहे आरवी भैयाची साईड बाय साईड मस्ती एकदम चालूच आहे असा भैया हसला भैया घोडा माग बघितला का घोडा बघ कसला मोठा आहे माग अयो किती मोठा घोडा आहे बसतो घोड्यावर तू घोड्यावर बसतो घोड्यावर बसायचं का काय करूया सांग घोड्यावर बसायचं असेल तर आपण जाऊ ओके नसेल तर मग माघारी जाऊ काय करायचं सांग घोडा बघायला आला आपल्याकडं हो ती घोडा आहे का घोडा किती छान आहे घोडा आहे का काय करायचं बसूया का नको घोड्यावर बसूया का घोड्यावर बसूया काय करायचं घोड्यावर बसायचं की नाही सांग मग बसायचं असेल तर लय छान वाटतंय वरती घोडा कसा पळतो टुगडुक 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 घोडा कसा पळतोय टुगडुक 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 वाट बघत बसलाय रे तुझी हृदय कधी येतोय म्हणतोय बघू शकता मी आणि भैया दोघं जण बाहेर आलेलो आहे कार्यक्रम आतमध्ये चालू आहे आणि मी आणि भैया बाहेर आलेलो आहे भैयाला घोड्यावरती बसायचं होतं मंडळी तर बघूया आता भैया आमचा घोड्यावरती बसतोय का भैया घोड्यावर बसायला आवडेल तुला नको घोडा पळतोय टुगडुक टुगडुक पळत आमचा कुठं आलेला आहे डोंगरामध्ये आलेला आहे तर मस्तपैकी भैयाचं फोटो सेशन चालू आहे तर आमचा भैया एकदम सूट बूट घालून एकदम टाकाटक उभारलेला आहे चला आता लग्नामध्ये जाऊया चला हाताला धरा चलो कर तर मंडळी बघू शकता अजून वराड यायचं आहे आणि तयारी चालू आहे आणि मेन म्हणजे टायमिंग जे आहे ते संध्याकाळचं आहे आम्ही आलेलो आहे सकाळी इथं सकाळी हळद्या आहेत आणि संध्याकाळी 5:30 पावणे 6ला जे आहेत ते लग्न आहे तर लग्नाचं जे कार्यक्रम आहे तो इथं पार पडणार आहे मंडळी प्रत्येक जो सेक्शन आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी केलेला आहे अरेंज आणि खूपच छान मंगल कार्यालय मंडळी आहे तर इकडे बघू शकता आरवी मस्त गोलगोल करायलेली आहे मंडळी फायनली नवरा आणि नवरीची एंट्री होत आहे तर मागं गाणं चालू आहे पण मी स्वतः बोलत आहे कारण कॉपीराईट इश्यू येतोय तर इथं बघू शकता खूप गर्दी झालेली आहे सर्वजण जमलेले आहेत बसायला चांगली व्यवस्था आहे तर मंडळी जे आहे ते एंट्री आता झाल्यानंतर लगेचच तांदळाचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर मंडळी बघू शकता किती छान डेकोरेशन आणि एन्व्हायरमेंट आहे आणि हे इव्हिनिंगचं म्हणजे सायंकाळचं टायमिंग आहे त्याच्यामुळे एकदमच उठून दिसत आहेत सर्व लाईटी वगैरे आणि डेकोरेशन जे केलेलं आहे त्याच्यामुळे ते एकदमच भारी वाटत आहे तर मंडळी बघू शकता अशा तऱ्हेने जे फायनली तांदूळ टाकण्याचा जो कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे
मंडळी, आज लग्न समारंभाच्या शुभ प्रसंगी एक विशेष आणि आदरणीय भेट घडली आहे माझी. आपल्या जिल्ह्याचे मंडळी माजी गृहमंत्री दिवंगत स्वर्गीय आर पाटील साहेब यांची धर्मपत्री माजी आमदार सुमनताई आर पाटील यांची प्रत्यक्ष मंडळी भेट घेण्याचा मान मला मिळाला. आणि मेन म्हणजे साहेबांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्याची आणि त्यांच्या साध्या भाषा, साध्या स्वभावाची आठवण मंडळी माझ्या डोळ्यासमोर त्या दिवशी उभारली. कारण सुमनताईंच्या व्यक्तिमत्वात देखील तीच साधेपणा, तीच मंडळी आपुलकी जाणवली मला त्याच वेळेला. अशा थोर मंडळी व्यक्तीची भेट ही माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी मंडळी ठरली. आईंसोबत आम्ही खूप सारे फोटो काढलेले आहेत आणि भरपूर सारे मंडळी मज्जा मस्ती आज केलेली आहेत. तर मंडळी, आजचा जो व्लॉग आहे ते खूपच चांगला झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर मंडळी कमेंट करा. बाय बाय मंडळी, आता उद्या भेटूया.